मस्तपैकी चिकन मसाला आणि भाकरी एकदम मस्तपैकी खाऊन घेतली आहे. फुल पोट भरलं आहे. आज फ्रायडे आहे, सो आज काही इश्यू नाही, चिकन खाऊ शकतो. आणि आता आपण इकडून पुढे आडेलीला जाणार आहोत आत्याकडे. तर चलो, पप्पा कॉल आ गया है, पप्पा मम्मी दोनों रेडी है, तो चलते. हम तो वही ड्राइवर है. चलो. हेलो हेलो हेलो, वेलकम टू माय ब्लॉग. अरे हेलो, दिस इज माय मम्मी, दॅट इज माय पप्पा आणि मी तुमचा ड्रायव्हर. चलो पॅक करते, निकलते. हॅलो, से हाय टू द ब्लॉग. हाय 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 हाय. ये आपकी कार है, मम्मी जी फुल विटामिन डी ले रहे हैं. और आता वेलकम वेलकम मित्रांनो. आज आहे डे 2 ऑफ दिस ब्लॉग आणि आज आपण जाणार आहोत मायादेवी आणि डोंगोबा देवस्थानाला. तर तुम्हाला थोडीफार माहिती जेवढी मला मिळते तेवढी मी तुम्हाला पुरवेल आणि बाकी तुम्ही एन्जॉय करा. काल थोडंसं इंट्रो वगैरे सगळं राहून गेलं कारण खूप घाई गडबडीत निघालेलो आम्ही. तर 8 तासाचं ट्रॅव्हलिंग होतं फ्रॉम बदलापूर टू आडेली. तर थोडं दमलेलो, सो कालचं राहून गेलं. आज मस्तपैकी फ्रेश झालो आहे, सगळं नीट एकदम जेवून बिवून खाऊन पिऊन एकदम फुल. आता रेडी तर झालो आहोत. तुम्हाला एक शॉर्ट हे दाखवतो आहे, पप्पा आणि आत्या आले आहेत. तर तुम्हाला शॉर्ट एक क्लिप्स दाखवतो, ठीक आहे. चलो फिर निकलते आपण. तर मित्रांनो, आपण आता आलो आहोत डोंगोबा देवस्थानाला. म्हणजे ते थोडंसं आत आहे, थोडं फॉरेस्ट टाईप एरिया आहे स्टार्टिंगला. तर तुम्हाला दाखवतो सगळं काय काय आहे, कसं आहे. तर गाईज आपल्याला एक गाईड भेटला आहे. चलो. खायला देणार आहे तुला. अरे ठीक आहे. ए उधर नाही, इधर 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 आओ, इधर आओ. गाईड आमचं जरा चुकलाय. तर पप्पा थोडीशी माहिती द्या. काकीला सांगतो. काकींना नाही, तुम्ही सांगा. चलो.
तर हे आपल्याला क्रॉस करून जावं लागेल त्या साईडला. पाणी पाणी आहे, पाणी तर नसलं पाहिजे ना. फक्त उन्हाळ्यातच जाता येते, ह्याच्यात जाता येत नाही. बाकी पावसाळ्याच्या सीझन मध्ये पावसाळ्यामध्ये हे पूर्ण भरलेलं असतं पाण्याने. आता तरी कमी आहे तसं. जास्त बोलले. चलो, टूर गाइड ने अपना चालू कर दिया है. चलो टूर गाइड, चलो. फक्त दगड पाय चलो चलो. अरे पाणी पीत बसलाय. चल चल. चल. अरे उठ. गरमी झाली थांब तिथे चल. हा हा ये तू पुढे. आहेत ना शेवाळ्याचे. हा ये ना. माती बघ माती. तर जरा पप्पांना माहिती विचारूया. बोला. मी ह्या लहानपणापासून या देवळात येतोय. हे देऊळ म्हटलं तर एक प्रकारे जंगल संवर्धनच आहे. इथली पानं कोणी तोडू शकत नाही. आणि हे पान जर तोडलं तर त्या झाडाला तो माणूस चिकटून राहतो, अशी आख्यायिका आहे. मी अजून स्वतः अनुभवलेलं नाही आहे, पण असं म्हणतात. आणि देऊळ म्हणजे शंकराचं देऊळ आहे. हे अशी आख्यायिका पहिल्यापासून आहे की जर समजा या देवळाचं समजा तुम्ही देऊळ बनवायचं असेल किंवा गाभारा बनवायचा असेल तर ते एक रात्रीमध्ये पूर्ण केलं पाहिजे. तसं कोणाला शक्य झालेलं नाही अजून. अंधश्रद्धा निर्मूलनचे लोक पण त्यांनी पण ट्राय केलं, पण ते पण सक्सेस झाले नाही. जो कोणी अतिरेक करतो त्या लोकांना धडा शिकवायचं काम हा देव करतो. हा देव लिंगोबा आज माझ्या लहानपणापासून अजूनही उघड्या याच्यावरती आहे, उघड्या जागेवरती आहे. तिथे म्हणजे किती जणांचे नवस पेटले गेले आहेत, त्यांच्या घंटा बांधल्या गेल्या आहेत. म्हणजे त्यांनी नवस पेटलेल्या घंटा बांधल्या आहेत, निशाणं दिलेली आहेत. म्हणजे अशा प्रकारे नवस फेडला जातो. असं हे देवस्थान आहे. एक चांगलंच आहे की जंगल संवर्धन हा मूळ उद्देश जो आहे तो उद्देश हा आपला सफल होतोय. आणि एकदा इकडे चोरी पण वाटतं झालेली ना, पण त्याचं परत सगळं आणून ठेवलं त्याने. जेव्हा चोरी झाली होती म्हणजे माझ्या लहानपणी मी ऐकलं होतं माझ्या वडिलांकडून की एकाने असाच अतिरेक केला आणि त्याने तिथल्या घंटा पळवल्या होत्या. त्या घंटा गावाच्या वेशीवरती एसटी गेली आणि एसटी तिथेच बंद पडली. एसटी पुढे जाईना. मग तेव्हा समजून आलं की काहीतरी प्रॉब्लेम झाला आहे. असं समजलं गेलं लोकांना की देव कोपला आहे वगैरे किंवा काही. त्यावेळेला ही फार पूर्वी जुनीची गोष्ट आहे. तर त्यावेळेला त्यांनी सगळं चेक केलं एसटी. तर एसटीमध्ये या घंटा सापडल्या. या घंटा जेव्हा परत नेऊन ठेवल्या चोरी केलेल्या चोरांनी, तेव्हा ते एसटी परत चालू झाली काहीही न करता. या गोष्टी मी स्वतः बघितलेल्या नाही आहेत, पण ह्या ऐकून आहेत. आणि हे आता जी आम्ही उभे आहेत ती हद्द चालू होते. याच्या पुढे तुम्ही झाडाचं एकही पान तोडू शकणार नाही. आता तुम्ही पुढे बघालच बाकीचं म्हणजे देवस्थान कसं आहे ते. आणि कोकणातलंच जागृत देवस्थान आहे असं माझं मत आहे. तर चांगलीच माहिती पुरवलेली आहे पप्पांनी. आता आपण जाऊया पुढे, बघूया. तर इकडून आपण कुठचाही एकही पान तोडू नाही शकत झाडाचा. तर जरा सावकाश जाऊया. आणि आता इकडे आपण हवं चप्पल काढून पुढे जाऊया.
हे झाड आता पडलं का? घंटा सगळ्या काढून ठेवल्यात तर काम चाललंय पाईप वगैरे बांधलेत. बांधून काढतो का काय? नाही बांधून नाही काढू शकलो. बांधायचं ते एका रात्रीत बांध म्हणून सांगितलं. बांधायला सुरुवात केलेली त्यांनी एका रात्रीत, पण जमलं नाही त्यांना. उजाडलं म्हटल्यावर खाली घंटा ठेवल्यात सगळं. सगळं हे केलं. अनिसवाले पण आलेले इथे. हां इथे होते, एक इकडे इथे होता अनिसवाला, एक तिकडे होता, एक त्या डोंगरात होता. आणि तर गाइस अभी अपन जा रहे ऊपर और इथून हे निवती बीचचा व्ह्यू आहे थोडासा. पण आपण सध्या निवती बीचला नाही चाललो आहोत. आपण इथून आता मयादेवीला जाऊ आणि तिकडून मग पुढे उद्या जाऊ बीचला वेंगुर्ल्याला. सो स्टे ट्यून्ड. जय महाराष्ट्र. आणि खाली पडलेलं खाऊ नका उष्ट. तर गाईज आता आपण आलेलो आहोत भावाई देवीला. जवळच होतो. आणि हे आपले गाईड. हॅलो हॅलो. बोला. आता आपण आलोय भावाई देवीच्या मंदिराकडे. ही देव डुंगोबा जिथून आपण आता आलोय त्यांची बहीण आहे. ओके. हिचं देऊळ हे गावाच्या वेशीच्या आसपासच आहे. जवळ तिथून डुंगोबाचं देवस्थान आहे तिथून 4-5 किलोमीटरच्या अंतरावरती आहे ते. आणि कोचरा मुक्कामी आहे. कोचरा श्रीरामवाडीच्या मुक्कामी आहे. तर गाईज हे कुडाळचं रेस्टॉरंट गजाली ऑथेंटिक मालवणी ट्रीट. आणि आपल्या इथे जेवण आता झालेलं आहे. आणि आता आपण चाललो आहोत कुठे? महामाया मया लेकला चाललो आहोत. सो चलो चला मंडळी, चला आतमध्ये, चला बसा. तर आता आपण बॅक साईडला थोडेसे झाडं आहेत ते चेकआउट करूया. थोडंसं म्हणजे खूप जास्त मोठा एरिया आहे. काय काय आहेत आता इकडे आपल्याकडे? काजूचे झाडं आहेत, नंतर कोकोनट ट्री आहेत, सुपारीचे झाडं आहेत. अजून कुठचे? फणसाचं झाड आहे. फणसाचं झाड आहे. बांबू आहेत. बांबू. एक मिनिट.
कुठचे कुठचे आहेत काका आपल्याकडे? चिंचेचं झाड आहे. चिंचेचं झाड आहे. हां, ह्या दरवर्षी चिंच लागते. त्याच्यानंतर हे पोकळीचं झाड आहे. हे पोकळीच्या झाडाला आपण असे सुपारी पकडतात. त्याचा मार्केटात गेला तर व्हॅल्यू पण जास्त असतोय. हां हां हां. आणि त्याच्याप्रमाणे हे मसाल्याचं झाड. हे मसाल्याच्या झाडांचं पानापासून फायदा मिळतोय. ओके. त्याची फुलं असतात. ही फुलं तमालपत्री म्हणतात त्याला. तमालपत्री. ही तमालपत्री फुलं आहेत. त्याच्यानंतर त्याचे फळ असते दालचिनी. दालचिनीचं त्याला नाव आहे झाडाला, दालचिनीचं नाव, दालचिनीचं झाड. त्याच्यानंतर मिरी. हे वर्षाला एकदा उत्पन्न देते. बहुतेक लोक ह्याचं उत्पन्न घेतात, कारण विकलं तर महाग असतात. त्याच्यामुळे बरं उत्पन्न मिळते. त्याच्यामुळे आता शेतकरी मिरी लावण्याच्या ह्याच्यात गेला का मिरीत लावतात, कारण उत्पन्न वर्षाने जरी एकदा मिळालं तर याचा रेट पण बरा असतो. त्याच्यानंतर नारळ आहेत ना आपल्याकडे? हे नारळ आहेत. तिथे वरती लागलेले पण होते वरती लागलेले पण आहेत. हे याचं 3-3 महिन्यानं उत्पन्न असते नारळाचं. 3-3 महिन्यांनी नारळ मिळतात. आणि हे निरफणस आहे. निरफणस म्हणजे? निरफणस म्हणतात. अजून लहान आहे तो, होणार मोठा होणार. निरफणस म्हणतात ह्याला पण तसं मार्केट हे बरं आहे, रेट बरा आहे. जर लागले भरपूर तर एक निरफणस जवळजवळ 200-300 रुपयाला जातोय. हो, 200-300. हां, भयंकर महाग आहे ते निरफणस. तो पण आहे ना, फॅशन फ्रूट पण आहे ना इकडे? पॅशन फ्रूट आहे. हे पॅशन फ्रूट आहे. त्याचं वर्षाला 3 वेळाचं उत्पन्न मिळतं. उत्पन्न म्हणजे पण उत्पन्न आहे, पण लोक याचा वापर करतात. ह्याला उपयोगी पडते हे. काय जर काय ह्याला काय ती व्याधी असेल देहाला, तर ह्याचं जर सरबत पिलं तर त्याच्यानं बराच फायदा मिळतो. अच्छा, मेडिसिनल यूज आहे त्याचा. यूज आहे त्याचा. ओके. त्याच्यानंतर ही विहीर आहे. ही विहीर आहे. आणि हे चिकूचं झाड. चिकूच्या झाडाला चिकू पण आलेत. चिकूच्या झाडाला पण भरपूर चिकू लागले. आता काढायचे आहेत ते, कारण जे मोठे मोठे आहेत ते चिकू काढले. नाही तर पाखरं खातात. त्याच्यामुळे चिकू हे करावं लागतं, घ्यावं लागतात ताब्यात. खारुताई पण असते. खारुताई असते. त्याच्यानंतर पक्षी पण असतात. हां, पक्षी येतात. हे बेलाचं झाड. हे बेलाचं झाड. ह्याला शंकराला जे आपण बेल वाहतो त्याचं हे झाड. अच्छा, ओके. हे शमी, गणपतीला जे आम्ही बेल शमी वापरतो ते हे शमीचं झाड, शमीचं झाड म्हणतात. हे लिंबू, हे लिंबूचं झाड. त्याच्यानंतर हे सीताफळ. सुकलाय तो पूर्ण. अच्छा, वरती आहे. हां हां. हे सीताफळचं झाड. हे आवळ्याचं झाड. आवळ्याचं झाड. हे आवळ्याचं झाड. त्याच्यानंतर हे केळीचं झाड. हा, त्यात 2-3 आहेत. हे काय इकडे एका लाईनीत लावलेले आहेत केळीची झाडं. अच्छा. आणि हे काजूचं. काजू हे. अच्छा, हे वरती. आता पकडलेत. लहान लहान काजू आहेत, होतील मोठे आहेत थोड्या 1-15 दिवसात. ओके. म्हणजे मग या सुट्टींमध्ये यावं लागेल इकडे परत. भरपूर काजू आहेत. अजून काजू झालेच नाहीत कुठे. हे सुरुवात आहे आता. अच्छा.
बाकी सगळीकडे हे माळाची झाडं आहेत. माळाच्या झाडावर हे पोपळी सुपारीची झाडं आहेत. त्याच्यावर मिरवेल चढवलेले आहे. हां हां. आणि पुढे आंब्याचं झाड पण आहे ना वाटतं? ती सगळी आंब्याचीच झाडं आहेत. सगळी अच्छा, सगळे पुढचे हे पुढचे पुढचे. आंब्याची झाडं सगळी. ओके, पुढचे सगळे आंब्याचे झाड. आंब्याची झाडं आहेत. आणि तो भाग एक भाग असा केला आहे की एक काजूचा भाग, एक आंब्याचा भाग. हां हां. तो काजू त्याच्या पुढचा एकदम रस्त्यावरचा जो आहे तो काजूचा भाग आहे. हा आंब्याचा भाग आहे. आणि हे माळ लावले. हे सगळं मिक्स आहे. अच्छा, इकडे सगळे सगळं मिक्स केलंय. आपल्याकडे फुलं पण आहेत ना हा फुलं पण आहेत. फुलं दसुंदीची फुलं ते समोर आहेत. त्या साईडला, जास्वंदीच्या. दसुंदीची. अच्छा, खूप मेहनत लागत असेल ना. हां, सॅटर्डे संडे दर. सॅटर्डे संडे हे बघा काजू येतं भरपूर. आता एक 8-15 दिवसात होऊन जाते. हां हां. त्यावेळी काजूचं उत्पन्न आणि फणसाचं एक आलंय वाटतं. हा काय उत्पन्न लहान आहे, ते बारीक आहे. खूप छोटा आहे. बारीक आहे. होतील आहेत, 2-3 आहेत. ते जरा 1-1.5 एक 15 दिवसात हां होती. 15-20 दिवसात. होती. त्याच्यानंतर असे हे चिकू खाऊन टाकतात. ते चिकू खाऊन टाकतात म्हणून ते जून झाल्यावर काढावे लागतात. हां हां. याला खाऊन टाकून याला काढले पाहिजे ते. आता आहे ते संपवणार. हे पक्षी पक्षी काय खार खाते काय माहित नाही, कोणतरी खाते. ॲलोवेरा आहे. ॲलोवेरा हे बासुमती म्हणतात. या झाडाला बासुमती म्हणतात. बासमती का म्हणतात? बासुमती म्हणजे तांदळा, बासुमती तांदळासारखा वास येतो म्हणून बासुमती म्हणतात. अच्छा, आणि त्याला भातामध्ये टाकायचं भातामध्ये टाकायचं पाणी शिजवताना. शिजवताना. अच्छा, म्हणजे बासुमतीसारखा वास येतो. काळजी मिळाले. काय भेटले? काळजी मिळाले. काजू. त्याच्यानंतर फुल झालेलं आहे. फुलांचे सगळे त्या साईडला, पुढच्या साईडला. ते दाखवलं सुपारीचं कसं खूप आमचे काका झाडावर बसले. चिकू काढते. गाईस, गोव्याला आलो आणि बीचला नाही गेलो असं कसं होणार? Day 4 and we are at Kolhapur. महालक्ष्मी देवीचं मंदिर. आणि याचसोबत हा ब्लॉग पण एंड होईल आता, कारण हे लास्ट स्पॉट आहे. मग इकडून मग आपण डायरेक्ट बदलापूरला घरी. इथे मम्मी पप्पा काहीतरी घेत आहेत. सो एंडिंग द ब्लॉग विथ अ गुड नोट. अँड I hope you like the video, so like, share and subscribe. Let's go.